ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. क्रमांक 5 शिवसेना महायुती उमेदवार कमलेश बोडके वडिलांचे निधन झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कमलेश बोडकेंच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, श्रद्धांजली यांनी बोडके कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस करत दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. या दुःखाच्या प्रसंगी बोडके कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. प्रभाग क्रमांक 5चे उमेदवार अशोक मुर्तडक, मंदाकिनी वाघ, रागिणी तांबे बोडके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत कैलासवासी मोहन कारभारी बोडके यांना श्रद्धांजली अर्पण केली. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, नगरसेवक, विद्यमान उमेदवार कमलेश बोडके यांचे वडील मोहन कारभारी बोडके यांचे निधन झाले. या पितृशोकानिमित्त राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोडके यांच्या निवासस्थानी भेट देत बोडके कुटुंबियांचे सांत्वन केले. प्रभाग क्रमांक 5 उमेदवार कमलेश बोडके यांच्या वडिलांचे मोहन कारभारी बोडके यांचे निधन झाल्यामुळे शिवसेना महायुतीचे उमेदवार कमलेश बोडके प्रचार करत नसून बाकी 3 उमेदवार प्रचार सुरू ठेवत प्रभाग 5 मधील शिवसेना महायुतीच्या 4ही उमेदवार निवडून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन कमलेश बोडके यांनी केले आहे. नमस्कार, मी कमलेश मोहन बोडके बोलतोय. मी गेल्या 5-6 दिवसापासून शिवसेनेची उमेदवारी घेऊन गेले 5-6 दिवसापासून प्रचार करत असताना प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेले 3-4 दिवसापासून माझे वडील एका दीर्घ आजारामध्ये ऍडमिट असताना मी गेल्या 3-4 दिवसापासून कुठल्याही आपल्या मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि दुर्दैवाने काल संध्याकाळी 4 वाजता माझ्या वडिलांचं दुःखद असं निधन झालं. तरी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तरी मी आपणा सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो का तुम्ही माझ्या सोबत राहावं. आमच्या सर्वचे सर्व उमेदवार आहे धनुष्यबाण यांनी शिवाय त्यांना विजयी करावं. मी माझ्या दुःखामुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तरी मी आपणा पुन्हा एकदा विनंती करतो की आमचे सर्वचे सर्व धनुष्यबाण, मी स्वतः कमलेश बोडके, वाघताई, रागिणीताई तांबे या तिघांचं धनुष्यबाण आणि अशोक मुर्तडक यांचं पुस्तक यांनी शनिवार मतदान करू.